श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 27 प्रद्युम्न शंभरासुर कथा. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्णा रुक्मिणी नयन चकोरचंद्रा आनंद सदना करुणा समुद्रा हरी जांबुवंती प्राणवरा दितिज संहारा श्रीरंगा सत्यभामा मनरंजना कालिंदी प्रिया दुर्जन भंजना मित्रविंदा प्राणजीवना कैटभभंजना दयाब्धे याज्ञजिती हृदय पद्मभ्रमरा मद्रावती लोचना नंदकरा लक्ष्मणापती जगदुद्धारा श्रीकरधरा मुरारे अभिनव जलधर नीलवर्णा कमलपत्राक्षा पीतवसना मंगलदायका सुहास्यवदना भोगींद्रशयना जगद्गुरु हरि आनक दुंदुभी कुमारा यदुकुल सरोज दिनकरा जगद्वंद्या प्रतापशूरा क्षराक्षरातीत तू सगुण लीला विग्रही पूर्ण षड्गुण ऐश्वर्य संपन्न षोडश सहस्त्र गोपी आणून एकाची लग्ने वर्येल्या एकदा रुक्मिणीच्या मंदिरी मिळाल्या 16 सहस्त्र नारी सत्यभामा मित्रकुमारी इतरही वेगे पातल्या आदी भवानी मूळ प्रकृती तिज समीप जैसा अनंत शक्ती तैसा भीमकी वेष्टीत युवती 16 सहस्त्र मिळाल्या विलास सभेसी सकळिका मिळाल्या चातुर्य चंपक कलिका त्या माझी भीमक कन्यका श्रेष्ठासनी बैसली ते विलास सभेची अपूर्व स्थिती विरिंचीने निर्मिली स्वहस्ती तेथील प्रभा पाहता गभस्ती आणि उडुपती तटस्थ होती असो तेथे जगज्जननी भीमकी शोभे लावण्य खाणी तव सत्यभामा हासोनी गोष्टी बोले ऐकाते आमुचे सदनी शारंग पाणी नित्य क्रमित येऊनी रजनी मजवरी प्रीती मनी हुनी तैसी नाही इतरांकडे माझे घरी पारिजातक आणुनी लावी वैकुंठनायक एकांत गोष्टी सकळीक मजची सांगे जगदात्मा एक म्हणे लटिके तुझे बोल मजवर प्रीती करी घननीळ स्वमुखींचे तांबूल मज लागी रात्री दिधले उदय पावे जो वासरमणी गोष्टी सांगे शारंग पाणी काल हे अलंकार घडोनी स्वहस्ते मजलेवविले तव एक खंजरीट नयनी म्हणे असत्य बोलता मुळी हुनी माझे मंदिरी कैवल्यदानी आजी होते निर्धारी हरीचे मांडीवरी शीर ठेवुनी मी निजले होते कौतुके करोनी हे शीसफूल नवे घडोनी कृष्णेची रात्री आणले गोष्टी सांगितल्या आजी गहन जो उदय पावे चंडकिरण तुम्ही लटक्याची वार्ता सांगोन संपादणी करितागे एक बोले गजगमना मजवीण न गमे कंसमर्दना धणी न पुरे माझ्या नयना हरिवदन विलोकिता कृष्णे मज सांगा ते घेऊन आजी रात्री केले भोजन हे पदक जडित नूतन गळा घातले माझिया एक बोले नितंबिनी रत्न जडित डोल्हारी बैसोनी सारीपाट अवघे रजनी दोघे जणे खेळलो हो माझी वेणी आपुल्या हाते गुंफिली रात्री कृष्णनाथे अंजन सोगयाचे स्वहस्ते कंसांतके रेखिले माझे कपाळी कस्तुरी रेखिली हे रत्नमाळा गळा घातली मजवरी प्रीती हरीची जडली ऐसी नाही कोठेही तो एक पद्मनेत्री बोले वचनी वाऊगे काय व्यर्थ बोलोनी म्याम रात्री स्वकरे करुनी हरिसी चंदन लाविला कस्तुरी टिळक कपाळी म्याम आज रेखिला हरीचे भाळी सत्य की असत्य नेत्रकमळी जाऊन या पहागे तो एक हंस गमना बोले माझे मंदिरी हरी निजले अवघी रात्र चरण चुरिले आपुल्या हाते करुनिया एक बोले काय वचन आजी माझ्या सदनी गायन करुनी मोहिले माझे मन ते सुखपूर्ण न वर्णवे एक म्हणे पयोधरे करुनी हरिचरण अवघे रजनी म्याम निवविले साजणी चक्रपाणी साक्षासे ऐशा 16 सहस्त्र युवती बोलता कदाही न राहती एकीसी एक उडविती नि मिळती विचारा जैसी नाना शास्त्रे अनेक घेऊन उठती बहुत तर्क एक कर्म स्थापिती मीमांसक औपासन एक स्थापिती एक स्थापितसे योग दुजे म्हणे करावा याग एक म्हणे स्वर्ग भोग लाभे ऐसे आचरावे एक न्याय स्थापिती कैसा
एक स्थापिती मीमांसा, पातंजला परते सहसा, साधन नाही एक म्हणे. एक म्हणती इंद्र थोर, एक स्थापिती महेश्वर, एक म्हणती इंदिरावर, त्या परता थोर नाहीच. एक स्थापिती थोर गबसती, एक म्हणे भजावे शक्ती, एक म्हणती थोर गणपती, जीवे भावे अर्चिजे. ऐसी शास्त्रे खटपटती, एकाचे एक न मानिती, षोडश सहस्त्र युवती, तैसा जलपती परस्परे. जैसी वनचरे अपारे, तैसी बोलती इतर शास्त्रे, वेदांत सिंह गर्जता गजरे, गर्भगळीत सर्व होती. जैसा देवात वंद्य वैकुंठनाथ, तैसा सर्वासी मान्य वेदांत. शस्त्रात सुदर्शन लखलकीत, नवग्रहात मित्र जैसा. की रत्नान माझी कौस्तुभमणी, की नद्यान माझी मंदाकिनी, की काद्रवेय कुळांत मुकुटमणी, भोगीनायक श्रेष्ठ तो. तैसे शास्त्रान माझी विख्यात, संत जाणती वेदांत, तेथीचे बोलणे मान्य बहुत, जन्म मरण मोचकजे. असो नाना मतांची बोलणी, तैसा जलपती इतर कामिनी, वेदांत शास्त्र जैसी रुक्मिणी, श्रेष्ठपणे बोलत. ते आदिमाया मूळ प्रकृती, की ते अनंतवल्ली स्वयंज्योती, जे इच्छा मात्रे निश्चिती, घडी मोडी ब्रह्मांड. हे पुराण पुरुषाची ज्ञानकळा, काय बोलिली ते वेळा, म्हणे ऐका गे तुम्ही सकळा, व्यर्थ गलबला करू नका. तुमच्या 16 सहस्त्र मंदिरी, व्यापक एकची कंसारी, जैसे नाना घट मठांतरी, एकची अंबर व्यापक. तैसा तुमच्या गे निज सदनी, एकची व्यापला चक्रपाणी, अनंत ब्रह्मांडे भरोनी, उरला असे परिपूर्ण. सर्व व्यापक पूतनारी, समान नांदे सर्वा मंदिरी, हा निर्धार नेणोनी भेद कुसरी, कागे व्यर्थची भांडता. ऐसी निर्वाण गोष्ट रुक्मिणी, सांगता तन्मय जाहल्या कामिनी, पुढे बोलावया भेदवाणी, सहज खुंटली ते धवा. ऐकता सद्गुरूचे वचन, साधक शिष्य निवती पूर्ण, तैसे रुक्मिणीच्या बोले समाधान, सर्वांचेही जाहले. असो सत्यभामा बोले ते क्षणी, म्हणे ऐकवो भीमक नंदिनी, आधी पुत्र झाला तुझ लागोनी, तरी मी वेणी देईन तुझ. मज जरी पुत्र जाहला आधी, तरी मज तू वेणी देई त्रिशुद्धी. ऐसे सत्यभामा बोलता शब्दी, जगन्माता हासली. मग विडे वस्त्रे दिधली सकळा, आपुल्या निकेतना गेल्या अबला. तो नारद मुनी ते वेळा, सहज आला द्वारके. मनी म्हणे नारद मुनी, बहुत आहेत कृष्ण कामिनी, परी यान माझी ज्ञान खाणी, निवडू आता कोणते. एका गोपीच्या मंदिरी, नारद प्रवेशला ते अवसरी, तिने पूजा करोनी निर्धारी, मुनीश्वर तोषविला. नारद पुसे तिज लागून, परपुरुषी जडले तुझे मन, तव ते बोले क्रोधायमान, ब्रह्मपुत्रासी ते धवा. म्हणे भरे हे तुमचे जी ध्यान, आम्हासी कृष्णा वेगळे नाही ज्ञान, म्हणता परपुरुषी मन, नवल हेची वाटते. मग हासिन्नला नारद मुनी, प्रवेशला दुसरे सदनी, तीस पुसे परपुरुषी कामिनी, तुझे मन आहे की. ते म्हणे तुम्ही चळले ती, नसतेची पुसता आम्हा प्रती, सत्यभामे समवेत युवती, याची प्रकारे शोधिल्या. जेते लागे नारदाचे पाठी, परी अर्थी कोणी न घाली दृष्टी, जैसे संत बोलती निर्वाण गोष्टी, पाखंडी घेती कुतर्क. ऐसा मुनी हिंडता झाला हिंपुटी, रुक्मिणीच्या गृहा आला शेवटी, तिने नारद देखता दृष्टी, उठा उठी समोर येत. करोनी नारदासी नमन, केले षोडशोपचारे पूजन, नारद मुनी बोले वचन, परपुरुषी मन आहे की. ऐसे नारद मुनी बोलता, विचारुनी बोले जगन्माता, म्हणे परपुरुषाविण तत्वता, मज क्षणभरी न राहवे. आसनी भोजनी शयनी, परपुरुषासी न विसंबे नारद मुनी, परपुरुषासी न धरिता मनी, मग जीणे व्यर्थ गेले. जो चहू वाचाहुनी पर, जो वेदशास्त्रासी अगोचर, तो हाची स्वामी यादवेंद्र, परात परसोय राहो. ऐकोनी नारद सुखावला, प्रेमे वंदिली रुक्मिणी बाळा, म्हणे तू हरीची ज्ञानकळा, तुझी लीला अगम्य. तुझी यावो अपांग पाते, सकळ संत होती ज्ञाते, ऐसे स्तवोनी रुक्मिणी ते, नारद गेला स्वर्गासी.
तव सभा विसर्जुनी समस्त रुक्मिणीच्या मंदिरा कृष्णनाथ येता जाहला त्रिभुवन समर्थ विलास सभेसी एकांती मंदिरा आला वैकुंठनाथ त्रिभुवन जननी ऐकता त्वरित उठोनी सामोरी प्रेमे येत अचळ रुळत चपळे ऐसा पद सरोजी मस्तक ठेवुनी निंबलोण उतरी हरिवरुनी विलास सभेसी नेऊनी डोल्हारा बैसवी कृष्णाते जे अनंत शक्तींची स्वामिनी जे त्रिभुवनपतीची पट्टराणी जे प्रणवाची मूळपीठ वासिनी ज्ञानखाणी रुक्मिणी ते शतचारी परिचारिका सत्वर पूजा सामग्री देती परिकर आपुल्या हाते यादवेंद्र पूजी तेव्हा भीमकी आनक दुंदुबीचा महापुण्यमेरू तोची हा श्रीकृष्ण जगद्गुरु जो माया चक्र चाळक उदारू कैवल्य ज्ञानदायक शुभ्र लघुचीर हाती घेऊनी हरिवरुनी वारित रुक्मिणी जिच्या पदनखांवरुनी कोटी मकर ध्वज ओवाळजे इच्छा मात्रे करुनी अनंत ब्रह्मांडे रचिते क्षणी ब्रह्मादिक बाळे निर्मुनी निजोदरी पाळीजे जे त्रिभुवन लावण्य मांदूस तप्त सुवर्णवर्णी डोळस जिने वेधिले आदिपुरुषास निज गुणे आपुलिया सहज बोलता जगन्माता दंत प्रकाश पडे अवचिता पाषाण ते हिरे तत्वता होती सतेज तत्काळ ब्रह्मांड भेदुनी विशेष धावणे करी आंगीचा सुवास आकार ग्रासुनी समरस स्वस्वरूपी होईजे सहज चालता हंसगती पदतळ मुद्रा जेथे उमटती तेथे सुवास कमळे विकसती धन्य क्षिती जाहले म्हणे तया कमळावरी वसंत भ्रमर होऊनी रुंजी घालित चालता पदभूषणे गाजत देखोनी मनमथ नृत्य करी दिनपती आणि रोहिणीपती काढिल्या तयांच्या अंतर्ज्योती तैसी कर्णपुष्पे तळपती डोल देती मुक्त घोष आकर्ण विशाळ पद्मनयन अंजन सोगयाचे विराजमान तडित प्राय झळके पीतवसन शोभे मुक्तलग कंचुकी वज्रचुडे मंडित हस्त अवतार मुद्रा दाही झळकत पाचूचे पदक कंठी तळपत मुक्ताहार पीतवर्ण दिसती असो ऐसी ते ज्ञानकळा सुंदर हाती घेऊनी लघुचीर क्षीराब्दीची लहरी परिकर उडविता वस्त्र तैसे दिसे हस्त हालता किंचित पयोधर होती कंपित हरी स्वरूप देखता लज्जित कृष्णमुख ते जाहले हरिकर प्रताप देखोनी निवाड लपाले दिव्य कंचुकी आड सुकुमार दोघे परम भ्याड पल्लवे झाकी जगन्माता असो लघुचीर उडविता रुक्मिणी बोले हरिसी सुहास्यवदनी तुम्हा योग्य मी नव्हे चक्रपाणी चातुर्य काही समजेना तुमची सेवा करू नेणे सर्वथा गुणनवती बर्वे पाहता रूप तुमचे जगन्नाथा सर्वाहुनी विशेष मी अत्यंत रूपहीन तुमचे ही मजवरी नाही म्हण आता गोपी अत्यंत तरुण तयासी भोग देईजे वरकड गोपी जैसा आवडती तैसी इकडे नाही प्रीती पट्टराणी नाम निश्चिती कोरडेची ठेविले जुने वस्त्र होता निश्चित दुरी करीती भाग्यवंत यावरी भीमक जामात मंद हास्यमुखे बोलतसे ऐसे काय बोलसी रुक्मिणी कोण सुंदर आहे तुझहुनी तू सकळ चातुर्य खाणी ऐशी शहाणी कोण असे ज्याचे भाग्य परिपूर्ण त्याकडे होय तुझे विलोकन तुझे जेथे न होय आगमन दरिद्रे करोनी व्यापती तुआ नेणोनिया अबले मज कासया वरिले तुझे रूप सर्वाहुनी आगळे राजे भुलले पृथ्वीचे शिशुपाळ वक्रदंत भूपाळ जरासंधादी बहुत नृपाळ तुझ्या मनासी आवडेल त्यासी माळ आता तरी घालिका बाळपणीची सकळ कीर्ती तुवा ऐकिली असेल निश्चिती गोपी उखळासी बांधिती चोरी केली म्हणून या आम्ही रानचे रानवट गोवळ परनारी भोगिल्या केवळ सर्व मिळवुनी गोपाळ हुंबळी घातली तयांशी सकळ राजे आम्हासी हासती छत्र सिंहासन नाही मजप्रती याती कुळ धर्म कर्मस्थिती आंगी नसे अणुमात्र पुरुषार्थी जरी म्हणती वीर तरी काळ यवने पिडिले थोर दैवे लागले मुचुकुंद विवर म्हणून या बरे जाहले धुतली अर्जुनाची घोडी धर्माघरी उच्छिष्टे काढी
पार्थाचा सारथी हे प्रौढी बरी न दिसे लोकात. बैसावया नाही वाहन पक्षावरी आरोहण, न मिळे काही अंथरुण सर्पावरी शयन करी. ऐकता सद्भक्तांचे कीर्तन नाचतो लाज सोडून, मी काळा तू गोरी सगुण स्वरूप गाठी पडेना. मज काम नाही निशेष असे एकाकी निस्संग उदास, सर्वा घटी जैसा चंडांश व्यापोनिया अलिप्त. ऐसी उदास वाक्य ऐकोनी मनी गजबजली त्रिभुवन जननी, अश्रुधारा लोटल्या नयनी वाटे कल्पांत लोटला. रुक्मिणीसी कैसा समय वाटला की अंगावरी पर्वत कोसळला, की वर्षल्या प्रळय चपळा शब्दरूपे रुक्मिणीवरी. लघुचीर उडविता अकस्मात तैसीच पडली मूर्छागत, प्राण व्याकुळ जाहले समस्त श्वासोच्छ्वास कोंडले. कोटी कंदर्प लावण्य सुंदर जगदानंद कंद यदुवीर, डोलारिया खाली उडी सत्वर टाकोनिया पातला. मग श्रीहरी म्हणे ते वेळी कैची आमासी आठविली रळी, म्हणोनी रुक्मिणी हृदयी धरली आलिंगिली प्रीतीने. मी सहज विनोदे करुनी बोलिलो जाण रुक्मिणी, तुआ निकरचे लावण्य खाणी केला बहुता आमावरी. रुक्मिणी तुझ विण एक क्षण न गमे मज सर्वथा जाण, तू आवडती जैसा प्राण सत्यवचन सुकुमारे. दिती शूतांच्या भारे करुनी पीडिली सर्व मंगळ जननी, परम मंगळ कारके रुक्मिणी अवतरलो म्हणोनी तुम्ही आम्ही. शृंगार सरोवर मराळिके चराचर उदय चंपक कळिके, परम कल्याणी भीमक कन्यके सुखदायके नेत्र उघडी. मग रुक्मिणीसी कडियेवरी उचलूनी घेत मधु कैटभारी, निजविली डोलारियावरी पूतनारी हालवित. विंजणा घेऊनी भगवंत मंद समीरवरी घालीत, म्हणे शुभानने एकमात मजशी बोल ये क्षणी. कर्णी कर्पूर तेव्हा श्रीधरे शीतळ फुंकिला आपुल्या करे, मुख शशांक कलंक यादवेंद्रे पीतांबरे पुसिला. मग नेत्र उघडवनी रुक्मिणी दृढ लागली हरीच्या चरणी, म्हणे त्रिभुवन नायका चक्रपाणी तुझा महिमान वर्णवे. अनंत जन्मींचे सुकृत एकदाची फळले अद्भुत, तरीच अर्धांग पावले सत्य जगन्निवासा तुमचे. मग बोले जगज्जीवन वसुदेव देवकी दोघे जण, त्यांची वाहतो यथार्थ आण मज तू पूर्ण आवडसी. माझे ठाई तुझे अत्यंत मन बाळपणी तुआ सुदेव पाठवून, पद्मनेत्रे तुझ्या पत्रे करून कौडिण्यपुरा मी आलो. ऐसे नाना परी बोलोन केले रुक्मिणीचे समाधान, लीलावतारी श्रीकृष्ण ब्रह्मानंद अवतरला. पूर्ण एकांत देखोन रुक्मिणी हासोनी बोले वचन, म्हणे मज नाही पुत्र संतान शून्य सदन दिसत असे. ज्यांचे उदरी नाही पुत्र व्यर्थ गेला त्यांचा संसार, अंती प्राप्ती नाही परत्र ऐसे शास्त्र बोलत असे. परमचतुर सुंदर मदना ऐसा व्हावा पुत्र, जो प्रचंड प्रतापशूर ज्यासी जगत्त्रय धन्य म्हणे. जैसी वेदाज्ञा प्रमाण तैसे वंदी मातृपितृवचन, निजांगे सेवा करी अनुदीन तो पुत्र धन्य संसारी. अपूर्व जे का वस्त आणोनी माता पित्यासी अर्पिजेत, जोडली जोड न वची सत्य तो पुत्र धन्य संसारी. माझी माता पिता वृद्ध केवळ वाचोत ऐसी बहुत काळ, मानी जैसी उमा जाश्वनीळ तो पुत्र धन्य संसारी. माता पिता सद्गुरु देव येथे समान ज्याचा भाव, नित्य नूतन आवडी स्वयमेव तो पुत्र धन्य संसारी. शुक्तीच्या पोटी मुक्ताफळ, की रंभा गर्भी कर्पूर निर्मळ, की वैरागर हिरा तेजाळ तो पुत्र धन्य संसारी. धन्य त्या पुत्राची जननी जिची कीर्ती मिरवे त्रिभुवनी, तेची सर्व ऐश्वर्याची खाणी पुत्र ऐसा प्रसवेजो. इतरा सुकरी खरी शुनी देखा, अपवित्र पुत्र त्या निपुत्रिका, पुढे भोगिती त्या अनेक नरका नाही सुटका तयासी. जो माता पित्यासी घाली बाहेरी, श्वशूर वर्गासी साठवी घरी, जो स्त्री लंपट दुराचारी त्याच्या भारे दुःखी धरा. व्यर्थ काय करावे बहुसूत, जैसे एकदाची पडिले जंत, जे परम अविचारी उन्मत्त त्यांच्या भारे दुःखी धरा. दारा कुमारा सर्व देत
माता पितयासी दरिद्र भोगवित, कुशब्दवाणी हृदय भेदित, त्याच्या भारे दुःखी धरा. आपुलीच वस्तू पिता मागे, त्यावरी डोळे फिरवी रागे, म्हणे मी तुमचे काय ऋण लागे, त्याच्या भारे दुःखी धरा. पिता सांगे हिताव बोध, म्हणे हा सन्निपातला वृद्ध, हृदय उले ऐसा बोले शब्द, त्याच्या भारे दुःखी धरा. म्हणे पिता माझा मूर्ख, मी त्याहुनी चतुराधिक, मातेसी म्हणे करंटी देख, त्याच्या भारे दुःखी धरा. माता पिता दोघे जण, मेली करिता अन्न अन्न, मग करू धावे गाया वर्जन, त्याच्या भारे दुःखी धरा. असता न बोले धड वचन, करविले नाही उदकपान, मग लोकासी दावी करुनी तर्पण, त्याच्या भारे दुःखी धरा. पूर्वी केले अपमान, मग श्राद्धी करीत शतभोजन, लटकेची लोका दावी रडून, त्याच्या भारे दुःखी धरा. म्हणून सर्वगुणी संपन्न, पुत्र व्हावा जैसा मदन, ऐकता ऐसे भगवान, टपा लागी चालिला. बळी भद्र उग्रसेन, दोघासी म्हणे नगरी करा जतन, मग हिमाचळी जाऊन, मांडिले अनुष्ठान पुत्र इच्छे. 1 संवत्सर पर्यंत निराहार तप करीत, आराधिला उमाकांत, पंचवदन विरूपाक्ष जो. तपांती येऊनी कर्पूर गौर, भेटी दिली पुरस्कार, म्हणे श्रीरंगा मागवर, इच्छित मनी असेल तो. सुकुमार तू रुक्मिणीवर, श्रम जाहला बहुथोर, एवढा किम निमित्त निर्धार, तप कासया मांडिले. तू वैकुंठनाथ जगदुद्धार, तुझ मी हृदयी ध्यातो निरंतर, कासया तप मांडिले दुर्धर, द्वारकाधीशा यदुपती. हरी म्हणे पंचवदना, विरूपाक्षा त्रिपुर छेदना, उमा वल्लभा नागभूषणा, वरदान देई मजा आता. केवळ जैसा मकरध्वज, ऐसा पुत्र देई सतेज, ऐकोनी म्हणे कैलासराज, उदरा येईल मदनची. पूर्वी म्याम जो दग्ध केला, तो अनंग होऊनी राहिला, तो तुझ्या उदरी घननिळा, पुत्र होईल प्रद्युम्न. शिवे शापावया काय कारण, ते कथा ऐका भक्तजन. पूर्वी दक्षाच्या यागी जाण, देह समर्पिला पार्वतीने. मग तो दक्ष शिवे मारिला, त्यावरी निस्संग शिव एकला, बहुत काळ तप आचरला, हिमाचळी जाऊनिया. पार्वती हिमाचळाचे पोटी, पुन्हा अवतरली ते गोरटी, तिने आराधिला धुर्जटी, वर व्हावा म्हणूनिया. नारद म्हणे हिमाद्री प्रती, जे शिवप्रिया जाण पार्वती, हे त्यासीची देई मागुती, निश्चयेसी नगोत्तमा. ते हिमाद्रीसी मानले वचन, मग येऊनी सरोजासन, शिवगौरीचे लाविले लग्न, सर्व देव मिळोनिया. तव पुढे जाहला तारकासुर, जो त्रैलोक्यासी अनिवार, सकळ देव करीती विचार, केवी संहार होय याचा. मग बृहस्पती बोलत, शिवासी होईल जेव्हा सुत, त्याच्या हाते पावेल मृत्य, तारकासूर निर्धारे. तरी शिव असे व्रतस्थ, काम त्यागे तप करीत, त्यासी काम उद्भवेल सत्य, तरीच सूत होय पै. मग देवी पाठविला मदन, वेगी भुलवी पंचवदन, यावरी तो हिमाचळी येऊन, पार्वती जवळ राहिला. जेथे शिवकरी अनुष्ठान, वसंते शृंगारिले ते वन, पार्वती कामासहित येऊन, शिवाजवळी उभी ठाके. मदन शिवाच्या हृदयी भरला, तेणे ध्यानासी विक्षेप केला, क्रोधे तृतीय नेत्र उघडिला, प्रळय वाटला सकळासी. आतुनी निघाला प्रळयाग्न, जाळूनी भस्म केला मदन, मग शिव पाहे विचारून, पंचबाण व्यर्थ जाळिला. हा कार्यासी देवे पाठविला, म्याम व्यर्थ जाळूनी भस्म केला, तो मदन स्त्री ते वेळा, रती आली धावुनी. शिवा पुढे रती सुंदरी, करुण स्वरे शोक करी, शिव म्हणे कृष्णाच्या उदरी, पती तुझा जन्मेल. मग ते रती अरण्यात, पती लागी शोक करीत, मृगयेसी आला 100 दैत्य, रती तेथे देखिली. म्हणे कोणाची तू सुंदरी, एकली हिंडसी वनांतरी, तू माझी कन्या निर्धारी, चाल माझिया मंदिरा. असो 100च्या घरी, रती नित्य स्वयंपाक करी, 100 तिचा विश्वास धरी, आपुली कन्या म्हणून या. इकडे हरी द्वारकेसी आला, पुढे रुक्मिणीसी गर्भ राहिला, तो सत्यभामेसी धाक उपजला, पुत्र होईल म्हणून या. मी बोलले वेणीचा पण,
तो आता आम्हावरी येईल परतोन, जैसा आपुल्या सदनी अग्न आपणची लावी मूर्खपणे. तव नव मास भरता पूर्ण, प्रसूत जाहली रुक्मिणी जाण, पोटासी आला पंचबाण, स्वरूप लावण्य कोणवर्णी. प्रद्युम्न उपजला जेव्हा, एकची वाद्य घोष लागला तेव्हा, भांडार फोडुनी याचका सर्वा, द्रव्य अपार वाटिले. द्वारी मंडप उभविले, श्रीकृष्णे पुत्रमुख पाहिले, मदन स्वरूप देखिले, उपमान चले दुसरी. शिववरे करून पोटासी आला पंचबाण, शिवे अनंग केला जाळून, तो हा प्रद्युम्न मूर्तिमंत. असो पाचवे दिवशी श्रीकृष्ण, देवीचा नवस करावया पूर्ण, शक्तिवनासी जगज्जीवन, यादवांसहित गेला हो. नारद सत्यभामेचा सदना आला, तिने सर्व समाचार श्रुत केला, म्हणे रुक्मिणीसी पुत्र जाहला, कैसे करावे सांगपा. म्हणे म्याम वेणीचा केला पण, मग हासे कमलोद्भव नंदन, ज्यासी भूत भविष्य वर्तमान, सर्व ज्ञान ठाऊके. सत्यभामेसी म्हणे मुनीश्वर, मदन शत्रू असे 100, त्यासी हे वर्तमान समग्र, श्रुत करू जाऊनिया. मग 100 मंदिरासी, नारद पावला वेगेसी, म्हणे तुझा मृत्यू द्वारकेसी, जन्मला असे जाणपा. विषवल्लीचा मोड लहान, आहे तो टाकावा खुडोन, लहान म्हणो नये कृशान, आधी विजवून टाकावा. परम कपटी 100, द्वारावतीये आला सत्वर, रुक्मिणीच्या मंदिरात तस्कर, गुप्त रूपे प्रवेशला. सूत्रधारी यादवेंद्र, करावया दैत्यांचा संहार, तेणे हे रचिले माया चरित्र, म्हणोनी 100 प्रवेशला. असो 100 उचलोनी बाळ, घेऊन गेला तात्काळ, परम सुंदर वेल्हाळ, जो भीमकी उदरी जन्मला. दैत्य समुद्र तीरा आला सत्वर, चरणी धरिला पंचशर, 100 परम दुराचार, भवंडोनी सागरी टाकिला. ते रुक्मिणीचे गर्भरत्न, मत्से गिळले न लगता क्षण, द्वारकेसी काय जाहले वर्तमान, भीमकी जागी जाहली. पुढे न दिसेची कुमर, जाहला एकची हाहाकार, भीमकी शोक करी अपार, द्वारका नगर गजबजिले. तो शक्ती पूजोनी सत्वर, द्वारकेसी आला यदुकुल दिनकर, कुमर नेला ते कारण समग्र, अंतरी कळले ते धवा. देवाधिदेव यादवराय, सकळ जाण त्याचा गुरु होय, परी लीलावेश अभिप्राय, ठाई ठाई संपादी. असो रुक्मिणीच्या मंदिराप्रती, येता जाहला वैकुंठपती, तव ते शोक करीतसे लोकरीती, सकळ स्थिती जाणून या. बहुत तपे व्रताचरण, करिता देखिले पुत्र निधान, पूर्व कर्माचे फळ पूर्ण, प्राप्त जाहले हे दिसे. आहा हारपले दिव्यरत्न, माझे चोरुनी नेले निधान, वंशवल्लीचे रोप उपडवन, कोणी नेले कळेना. यदुकुळी दिव्य दीप लाविला, सवेची कोण्या दुष्टे विजविला, पयोधरी पान्हा फुटला, पाजू कोणा ये वेळे. श्रीरंग म्हणे रुक्मिणी, तू शोक सांडी ये क्षणी, पुन्हा पुत्र देखसी नयनी, 12 वर्षानंतरे. असो इकडे सागरी पंचशर, टाकोनी गेला 100, मत्से गिळला कृष्णकुमर, तेथे श्रीधर रक्षितया. जो अनंत ब्रह्मांडे रक्षिता, त्यासी पुत्र रक्षावया काय अशक्यता, जो माया चक्र चाळिता, माये परता विश्वंभर. शुक्र शोणितांचे पुतळे, जननी जठरी कोणे रक्षिले, नेत्र कर्णादी अवयव कोरिले, ठाईंचे ठाई कोणी हो. जठराग्नी अन्न भस्म करी वेगे, परी त्या गर्भासी धक्का न लागे, तेथे उदरनिर्वाह श्रीरंगे, केला कैसे नेणे कोणी. उपजल्यावरी बाहेरी, जननीच्या वक्षस्थळा भीतरी, दुग्धरस निर्माण करी श्रीहरी, कोणे परी कळेना. नवछिद्र वपू भग्न, माझी वायू रूपे वसे प्राण, तो कदा न निघे मर्यादे विण, ऐसे करणे हरीचे. शरीरी कैसा घातला प्राण, जाता कदा नव्हे दृश्यमान, सकळ कर्णांचा चाळक पूर्ण, याविण कोण दुसरा. ऐसा जो सर्व नियंता, तेणे मत्स्योदरी रक्षिले मन्मथा,
मत्स्यघ्ने तो अवचिता जाळे घालोनी धरियेला. परम तेजस्वी दिसे मीन अंतरी वसे मीन केतन. मनी भावी मत्स्यघ्न हा रायासी नेऊन द्यावा. मग तात्काळ तो मत्स्य नेऊनी शंभरासी दिधला ते क्षणी. दैत्य आश्चर्य करी मनी मीन देखोनी ते धवा. मग रती जवळी ते वेळे मत्स्य पाठविला पाकशाळे. मत्स्य कलेवर तिने चिरिले आतुनी निघाले दिव्य बाळ. जैसा बाल सूर्य प्रकटला तैसा स्वकांत रतीने देखिला. हर्षे निर्भर झाली बाला म्हणे कैसे करू आता. शंभरासी कळता मात तो मनी मानील विपरीत. तव नारद मुनी अकस्मात गुप्तपणे प्रवेशला. रतीसी म्हणे सावधान तुझा भ्रतार हा ओळखे मदन. यासी करी तू बहुत जतन कृष्णनंदन हा असे. नारदे रतीसी दिधला मंत्र म्हणे हा तुझची दिसेल किशोर. वरकडासी नवे गोचर ऐसा वर दिधला. कामधेनू नित्य येऊन यासी करवील स्तनपान. ऐसे सांगूनी चतुर्मुख नंदन स्वर्गपंथे पै गेला. मग तो आपुला भ्रतार निश्चिती पाळणा घालोनी हालवी रती. जैसा शुक्ल पक्षी रोहिणीपती वाढे तैसा त्वरेने. 12 वर्षे पर्यंत रतीने वाढविला मन्मथ. नारद क्षणक्षणा येत सांभाळीत कृष्णसुता. नारदे सुदीन पाहोन तत्काळ लाविले गांधर्व लग्न. आपुल्या हाते शेष भरून रतिमदना ऐक्य केले. ऐसा काही काळ लोटला रतीसी तत्काळ गर्भ राहिला. तो शब्द बाहेरी प्रकटला करणी आला दैत्याच्या. रतीने गुप्त पुरुष आणुनी भोगिता जाहली गर्भिणी. शंभराच्या मनी क्रोधाग्नी परम पेटला ते धवा. मंत्रास्त्र धनुष्य बाण नारदे मदनासी दिधले आणून. शंभरे दळभारेसी सिद्ध होऊन रती मंदिर वेढिले. रती जाहली भयभीत म्हणे स्वामी आता कैसा वृत्तांत. तुम्ही एकले दैत्य अद्भुत थोर अनर्थ ओढवला. तव यदुकुल वर्धन कुमार प्रचंड प्रतापी रणधीर. रतीसी म्हणे चिंता अणुमात्र शुभवदने करू नको. पर्वताच्या दरी मधून जैसा अकस्मात निघे पंचानन. द्वाराची अर्गळा हाती कवळून हाक देत प्रकटला. काळेची काय फोडिली हाक ऐकता दचकले दैत्य कटक. शुष्क वनात पावक भीमकी तनुज प्रकटला. पवन गती फिरे पंचशर अर्गळा घाते करी वीरांचा चूर. जैसे बहुत अजांचे भार एकला व्याघ्र विभाडी. शंभर म्हणे रे तस्करा की हिंडतोसी सैरा वैरा. ऐसे ऐकताची सत्वरा धनुष्य सज्जिले पंचबाणे. वर्म लक्षुन्या शंभर सोडी शरा पाठी शर. परी नाटोपे पंचशर पंचवक्त्र शत्रुतो. केले बहुत शस्त्रांचे प्रेरण तृणा ऐसे भस्म करी मदन. युद्ध केले सप्तदिन सेना संपूर्ण आटिली. आधीच कृष्णाचे वीर्य विशेष त्याही वरी नारदाचा उपदेश. दैत्य प्राण घ्यावया निशेष दिव्य बाण घेतला. धनुष्य ओढूनी आकर्ण पंचशरे सोडिला बाण. शंभराचे शिरछेदून आकाशपंथे उडविले. जाहला एकची जय जयकार वृंदारक वर्षती पुष्पसंभार. जयवंत जाहला कृष्णकुमार वाद्य गजर लागले. संगे घेऊनी दळभार दिव्यरथी आरुडे कृष्णकुमार. रतीसी रथी बैसवोनी सत्वर द्वारावतीये चालिला. द्वारके जवळी आला मदन वाद्य गजरे गाजे गगन. पुढे पाठविले बंदीजन श्रीकृष्णासी सांगावया. श्रीकृष्णासी सांगती हेर विजयी होऊनी तुमचा कुमर. भेटावया आला सत्वर रती सहित श्रीकृष्ण. उग्रसेन उद्धव अक्रूर भोगींद्र आणि यादवेंद्र सहित प्रजा दळभार आले बाहेर भेटावया. जैसा कृष्ण तैसा प्रद्युम्न किरीट कुंडले घनश्याम वर्ण. चतुर्भुज पीतवसन दुसरा श्रीकृष्ण लोक म्हणती. प्रद्युम्ने साष्टांग नमस्कार घातला सप्रेम श्रीकृष्णासी भेटला. उग्रसेन वसुदेवे आलिंगिला
बळीभद्रादी सर्व यादवी. नारदे तत्काळ येऊन सांगितले सर्व वर्तमान. मग रतीसी हाती धरून भीमकी सदना चालिला. रुक्मिणीच्या घरी गोपिका मिळाल्या सकळ कृष्णनायिका. तो रतीसहित मदन देखा समीप देखिला समस्ती. गोपीसी कैसे भासत की नूतन स्त्री घेऊन कृष्णनाथ. आला भाविती समस्त रुक्मिणीसी वाटे तैसेची. भीमकी सरसावी अचळ तो मदने धरिले चरण कमळ. श्रीकृष्णही आला तत्काळ घननीळ मग बोले. पुत्रासी भेटे रुक्मिणी अश्रू लोटले तिचे नयनी. पाना फुटला निजस्तनी हृदयी धरिले मदनाते. सासू सासरिया ते वेळे समस्तासी रतीने नमस्कारिले. मग दिव्य मंडप उभे केले भीमकीचे द्वारी ते धवा. भांडार फोडिले बहुत याचक सुखी केले समस्त. तो नवमास भरता प्रसूत रती जाहली संभ्रमे. बाळ जाहला सुकुमार अनिरुद्ध नाम ठेवी यदुवीर. तोही घनश्याम सुंदर मदन अवतार दुसरा. श्रीकृष्ण मदन अनिरुद्ध तिघांचे एकची रूप प्रसिद्ध. ऐसा द्वारके माझी ब्रह्मानंद आनंद कंद नांद तसे. 16 सहस्त्र कृष्ण नायिका तितुक्यासही पुत्र जाहले देखा. 10 पुत्र एक कन्यका समसमान सर्वाते. 1,60,000 श्रीकृष्णासी जाहले पुत्र. द्वारकेसी 16 निरंतर पुत्रोत्साह होतसे. तितुक्या पुत्रांची मौजी बंधने करून या नारायणे. देशोदेशींचे नृप कन्यारत्ने आणो निदेती तयासी. 16 सहस्त्र कुमारी तितुक्यासी वर पाहो निदेत मुरारी. नित्य सोहळा घरोघरी नाना प्रकारे होतसे. कुटुंब वत्सल जगज्जीवन नित्य नित्य सोहळा नूतन. इंद्रादी देव संपूर्ण त्रिकाळ येती दर्शना. पूर्णावतार श्रीरंग जो क्षीराब्दिजा हृदय पद्मभृंग. पूर्ण ब्रह्मानंद निस्संग द्वारावतीये पातला. हरी विजय ग्रंथ हाची कस्तुरी सुवासे निज भक्तासी तृप्त करी. परम सभाग्यते वंदिती श्री अहोरात्र न विसंबिती. निंदक सदा वटवटती पामर जे परम अपवित्र दुर्धर. परदोष कर्दमी लोळणार कस्तुरी साचार नावडे. या मृगमदाचे भोगते भाग्यवंत ज्या घरी दैवी संपत्ती विराजित. त्यासी हरिविजय ग्रंथ आवडत काया वाचा मनेसी. ब्रह्मानंदा भक्तवत्सला मन्मथ जनका तमाल नीळा. श्रीधर वरदा अतिनिर्मळा अभंगा आढळा जगद्गुरो. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत प्रेमळ पंडित परिसोत 27तमाध्याय गोडः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. श्रीकृष्ण प्रत्येक स्त्रीच्या सदनात वेगळे रूप धारण करून राहत होता. त्यामुळे तो केवळ आपल्या जवळच राहतो असे प्रत्येकीला वाटत असे. त्या एकमेकींजवळ वाद घालीत असत. कृष्ण माझ्याकडे आज अमुक करीत होता असे एक म्हणे, तर त्याच वेळी तो माझ्याकडे अमुक करीत होता असे म्हणून दुसरी तिच्याजवळ भांडत बसे. रुक्मिणी मग त्यांची समजूत घाली. कृष्ण सृष्टीत सर्वत्र भरलेला आहे. तो प्रत्येक वस्तूत आहे. तुमच्या प्रत्येकीच्या जवळ तो आहेच, पण इतर सर्व प्राणी मात्रांच्या अंतःकरणातही आहे. तिच्या बोलण्यामुळे त्यांना कृष्णाच्या मायेचे कोडे पडत असे. सत्यभामेने एकदा रुक्मिणीजवळ पैज लावली. रुक्मिणी, तुला जर आधी पुत्र झाला तर मी तुला वेणी वस्त्रे देईन, आणि मला जर तुझ्या आधी पुत्र प्राप्त झाला तर तू मला तसेच दिले पाहिजे. रुक्मिणीने ती पैज मान्य केली. एकदा नारदांनी कृष्णाच्या स्त्रियांची मती किती विशाल आहे ते तपासण्याचे ठरविले. ते प्रत्येकीच्या सदनात गेले आणि स्वागताचा स्वीकार करून इतर काहीतरी बोलणी करून म्हणाले, नारायण नारायण, आम्ही ओळखले बरे. तुझे मन परपुरुषावर गेले आहे हे लक्षात आले आहे माझ्या. ती स्त्री चकित होई. रागाने म्हणे, मुनिवर्य, असे भलते सलते काय बोलता? माझे मन कृष्णाशिवाय दुसऱ्या कोणावरही जाणे शक्य नाही. आणि नारद म्हणत असत, हो का? असेल असेल, माझी कल्पना चुकीची असेल. माझे बोलणे मनावर घेऊ नकोस. रुक्मिणीला सुद्धा नारद तसेच म्हणाले. तेव्हा तिने मात्र त्यांना योग्य उत्तर दिले. देवर्षी, तुमचे वचन सत्य आहे.
परपुरुष नव्हे, परात परपुरुष. त्या पुरुषोत्तम श्रीकृष्णावरच माझे मन आहे. मी त्याला कालत्रयीही विसरत नाही. तो तर वेदशास्त्रांनाही पर आहे, पलीकडचा आहे. नारदाला आनंद झाला. ते म्हणाले, रुक्मिणी, तू धन्य आहेस. तू कृपा करशील तरच हरीची खरी ओळख पटेल. रुक्मिणी आणि कृष्ण एकदा आनंदाने झोपाळ्यावर बसून गप्पा मारित होते. रुक्मिणी कृष्णाला म्हणाली, मधुसूदना, खरे पाहता मी तुमच्या मानाने अगदी न गण्य आहे. मला सेवा धर्मही कळत नाही. तुमच्या सौंदर्याला तुलनाच नाही आणि मला तर सौंदर्यच नाही. त्या गोपी किती श्रेष्ठ आहेत. त्यांच्यासारखी भक्ती मला लाभेल का? मी तर नावाची पट्टराणी. माझी प्रीती म्हणजे नुसती बतावणी. तुम्हाला मी शोभत नाही. तुम्हाला गोपीच शोभतील. एखादी तरुण गोपी पहा आणि तिच्याजवळच संसार करा. कृष्ण म्हणाला, वा वा रुक्मिणी, बोलण्यातही तू चतुर आहेस, सुंदर आहेस. तू ज्याच्याकडे पाहशील तो धन्य. तू शिशुपाल व जरासंध यांच्यासारख्या राजांना सोडून मला का वरलेस? मी तर गावंढळ गोळा आहे. माझी तिथली कीर्ती सुद्धा काही चांगली नव्हती. मला सिंहासन, छत्र, वाहन असे कोणतेच वैभव नाही. मी गरुडावर बसतो, शेषशायी म्हणजे सापावर झोपतो. समुद्रात माझे निवासस्थान आहे. मी गोरा सुद्धा नाही. भक्तांसंगे मी नाचतो. मला त्यात काही लाज वाटत नाही. मी एकटा एक असतो. बरोबरीचा मित्र मला कोणी नाही. तू मला कशाला पसंत केलेस हे कळतच नाही. रुक्मिणीला ते ऐकवेना. ती मूर्छित पडली. आपण रुक्मिणीची चेष्टा केली हे योग्य केले नाही असे कृष्णाला वाटू लागले. त्याने उपचार करून तिला सावध केले. ती लगेच उठून बसली आणि त्याच्या चरणांना मिठी मारून म्हणाली, मी तुझ्या थोरवीचे काय वर्णन करू, पण एक विचारते. पुत्रप्राप्तीविना स्त्रीचा जन्म व्यर्थ आहे. निपुत्रिक मनुष्याला सद्गती प्राप्त होत नाही. मला पुत्र व्हावा अशी फार इच्छा आहे. मदनासारखा सुंदर मुलगा झाला तर माझ्या इतकी सुखी मीच. प्रिये, तुझी मनोकामना मी पूर्ण करीन. त्यासाठी मी शिवाची आराधना करायला जाईन. 1 वर्षभर मला आराधना करावी लागेल असे कृष्ण म्हणाला. बलरामाला व उग्रसेनाला त्याने आपला बेत सांगितला. त्यांनी द्वारकेचे रक्षण करण्याचे ठरविले. कृष्ण हिमालयात गेला. 1 वर्ष निराहार राहिला. त्याने शिवाची भक्ती केली. शिव प्रसन्न झाला. कृष्णाला तो म्हणाला, तुझे मनोगत मला कळले आहे. रुक्मिणीच्या पुत्राच्या रूपाने मी प्रत्यक्ष मदनालाच पुन्हा सदेह करणार आहे. त्याला मी पूर्वी क्रोधाने भस्म केले होते. रतीला त्याच्या विरहाचे दुःख फार भोगावे लागले आहे. तुझी व रुक्मिणीची इच्छा पूर्ण होईल व मदनालाही पुनर्जन्म मिळेल. तारकासुराचा वध करण्यासाठी शंकराच्या तेजापासून निर्माण झालेला पुत्र देवांना हवा होता. उमा ही पूर्वजन्मीची सती शंकराची पत्नी होती. पण शंकर उदासीन होता. त्याच्या मनात उमेविषयी प्रेम निर्माण करण्याचे कार्य मदनाने देवांसाठी केले. पण शंकराने रागावून मदनाला 3ऱ्या नेत्रातील वन्हीने जाळून टाकले. मदनाची स्त्री रती ही मदनासाठी झुरत राहिली. तिने 100 नावाच्या असुराच्या ताब्यात नाईलाजाने दासीपणा स्वीकारला. केव्हा तरी मदनाची व आपली भेट होईल अशी तिला फार आशा वाटत होती. मदनाचा पुनर्जन्म रुक्मिणीचा पुत्र म्हणून झाल्यावर रतीची व त्याची पुनर्भेट आता कशी होणार होती? कृष्ण द्वारका नगरीला परत आला. रुक्मिणी गरोदर झाली. तिला अतिशय सुंदर पुत्र झाला. त्याचे प्रद्युम्न असे नाव ठेवण्यात आले. सत्यभामेने जी पैज लावली होती ती तिने हारली. तिला मत्सर वाटत होता. नारद मुनी जेव्हा तिच्या सदनात आले तेव्हा तिने आपली व्यथा त्यांना सांगितली. नारद म्हणाले, सत्यभामे, 100 नावाचा असुर आहे. त्याने मदनाची स्त्री रती हिला दासी बनविले आहे. तो मदनाचा वैरी आहे. प्रद्युम्न हाच पूर्वजन्मीचा मदन आहे हे त्याला कळले तर तो प्रद्युम्नाचा प्राण घेण्याचा प्रयत्न करील. सत्यभामेला असे सांगून नारद शंभरासुराकडे गेला. त्याला त्यांनी सांगितले, मदन हाच द्वारकेत कृष्णाचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्माला आला आहे. तेव्हा त्या राक्षसाने सूक्ष्म रूप धारण केले. तो द्वारकेत गेला. प्रद्युम्न तेव्हा निद्रिस्त होता. त्याला शंभराने उचलले, गगनात नेले, मग समुद्रात नेऊन टाकले. त्यावेळी तो बालक नेमका एका मोठ्या माशाने गिळला. त्यावेळी एका कोळ्याने टाकलेल्या जाळ्यात तोच मासा सापडला. एवढा मोठा मासा आपण राजा 100 ह्याला दिला तर तो प्रसन्न होऊन आपल्याला पारितोषिक देईल अशा आशेने कोळ्याने तो मासा राजाला भेट म्हणून पाठविला. त्याने तो मासा तसाच बल्लवाला स्वयंपाकासाठी दिला. तेथे तो मासा चिरला. त्यात जिवंत सुंदर बालक निघाले. दासदासींना फारच नवल वाटले. रती ही तिथेच दासी होती.
तिला त्या बालकाबद्दल फार आकर्षण वाटले. मनोमन तिला तो मदनच आहे असे वाटत होते. तेवढ्यात फक्त तिलाच दिसतील अशा स्वरूपात नारद मुनी तेथे आले. त्यांनी तिला म्हटले, तू ज्याची वाट पाहत होतीस तो तुझा पती मदन या बालकाच्या रूपाने येथे आला आहे. तू त्याचे संगोपन कर. हाच प्रद्युम्न, कृष्ण व रुक्मिणी यांचा हा पुत्र. तुला मी एक मंत्र शिकवितो. तो म्हटलास की या बालकाच्या ठिकाणी मदनच तुला दिसू लागेल, पण इतरांना तो बालकच दिसेल. तो तुझ्यासाठी तरुण व मूळ रूपातील मदन होईल. श्रीकृष्णाच्या कृपेनेच विदेह झालेला मदन सदेह होऊन आला आहे. इकडे द्वारकेत काय घडले? पाळण्यातून बालक नाहीसा झाला म्हणून रुक्मिणी रडू लागली. मदनासारखा पुत्र शिवप्रसादाने लाभलेला, आणि असे हे काय घडले? तो नाहीसा कसा झाला? कोणी काहीच सांगू शकले नाही. कृष्णाला मात्र प्रद्युम्न कोठे आहे हे माहीत होते. त्याने रुक्मिणीचे सांत्वन केले. प्रिये, तुला प्रद्युम्न पुन्हा भेटेल, चिंता करू नकोस असे त्याने सांगितले. तिकडे रतीचा व प्रद्युम्न रूप मदनाचा नारदांनी विवाह घडवून आणला, पण ते इतर कोणालाही कळले नाही. 12 वर्षे प्रद्युम्न रतीच्या संगतीत राहिला. रती गर्भवती झाली. अंतःपुरात सर्वत्र तिच्या नावाचा बोभाटा झाला. रतीच्या पतीचे नाव कोणालाच माहीत नव्हते. शंभराला कळले तेव्हा त्याने या गुप्त शत्रूचा निपात करण्यासाठी सेना जमविली. तिकडे नारदांनी प्रद्युम्नाला दिव्य शस्त्रे व अस्त्रे दिली. त्यांचे प्रयोगही शिकविले. तेव्हा प्रद्युम्न स्वतःच अंतःपुरातून बाहेर पडला. त्याने शंभराला आवाहन दिले, त्याच्याशी घनघोर युद्ध केले व त्याचा शिरच्छेद केला. शंभर वधामुळे देवांना आनंद झाला. नारदांनी प्रद्युम्नाला रतीसह द्वारकेत जाण्यास सांगितले. ते स्वतः पुढे गेले. रुक्मिणीसह सर्व स्त्रियांना तो प्रद्युम्न कृष्णासारखाच भासला. त्या लज्जित झाल्या. नारदांनी रुक्मिणीला तिच्या हरवलेल्या पुत्राची आठवण करून दिली. तोच हा प्रद्युम्न व पूर्वजन्मींची मदन स्त्री रती, तीच ही रती असा दोघांचा सर्वांना परिचय करून दिला. द्वारकेत आनंदाचा सोहळा झाला. पुढे रती प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. त्याचे सौंदर्य तर अधिकच होते. त्याचे नाव अनिरुद्ध असे ठेवण्यात आले. कृष्णाच्या प्रत्येक पत्नीला 10 मुले व 1 मुलगी अशी संतान प्राप्ती झाली. त्या सर्व पुत्रांचे व कन्यांचे यथाकाल विवाह झाले. यादव वंशातील तरुणांचे भारतातील अनेक राजवंशियांबरोबर नातेसंबंध प्रस्थापित झाले. कृष्ण आदर्श गृहस्थाश्रमी होता. त्याच्या द्वारकेत आनंदाचे समारंभ झाले नाहीत असा एकही दिवस जात नव्हता. अध्याय 27 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.